आता इकडे काय करत गेल्यानंतर तिथं खूप छान दुकानं आहेत, नारळ वगैरे, खेळणी वगैरे, पेड्या काय पण घ्यायचं असेल तर तिथं आहेत दुकानं सगळी. मग आम्ही तसंच बघत 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 पुढं गेलो. तिथं बघतो तर काय आतमध्ये जाण्यासाठी एवढी गर्दी होती, त्यामुळे आम्ही म्हणलं आता आतमध्ये जायचं कसं. त्यामुळे मग आम्ही काय केलं, जिथून लोक बाहेर यायला लागली होती, हे बघा इथून बाहेर यायला लागली होती तिने, आम्ही तिथूनच आतमध्ये शिरलो आणि मंदिराच्या आतमध्ये गेलो. मंदिराच्या आतमध्ये पण खूपच गर्दी होती, त्यामुळे आम्ही आतमध्ये रांगेमध्ये दर्शन नाही घेतलं, असंच मुखदर्शनच घेतलं इथं पण. आणि सगळा परिसर बघत बघत पुढं गेलो आणि आम्हाला तिथं समजलं की इथं रामकुंड म्हणून आहे. तर रामानं म्हणजे आपल्या श्रीरामांनी बाण मारला होता, तो त्या ठिकाणाहून पाणी निघतंय ते बघण्यासाठी मग आम्ही तिकडं गेलो. तिकडं तर खूपच गर्दी होती. तुम्हाला दाखवतो, एक मिनिट थांबा. हे बघा, इथून रामकुंडकडे जाण्याचा रस्ता दाखवलेला आहे. तिथून तसेच जायचं आपण आतमध्ये. तिथं गेल्यानंतर एक नदी पण लागते आणि त्यांनी बाण मारलेलं आपल्या श्रीरामांनी, त्याचं ठिकाण थोडंसं पुढं आहे इथून, आणि त्या ठिकाणातून सतत पाणी येतं आहे असं म्हणतात. आम्ही काय तिकडं गेलो नाही, कारण तिकडं खूपच पब्लिक होती, त्यामुळे आम्ही इथूनच बघितलं काय दिसतं ते. हे बघा, हे पाणी दिसतं नाही, हे सगळं तिथूनच येते असं म्हणतात सगळेजण. त्यामुळं आम्ही आतमध्ये गेलोच नाही, खूपच गर्दी आहे इकडं पण. त्यामुळे इथूनच आम्ही बघून तसंच निघालो वरती वापस. बाहेर आल्यानंतर आम्ही बघतोय तर काय खूपच ट्रॅफिक जाम झालं होतं. त्यामुळे आता आम्हाला वाटलं आता काय किती वेळ लागतंय काय माहिती, म्हणलं गाडीमध्ये बसूनच कंटाळा येईल म्हणलं. बघतोय तर काय, मग मित्र मला चल चालत जाऊन बघू म्हणला. पण पुढं जाऊन बघितलं आम्ही चालत जाऊन तर खूपच ट्रॅफिक जाम झालं होतं. आता म्हणलं काय 1-2 तास तरी काय आता हालायला भेटत नाही म्हणलं आपल्याला. त्यामुळे हळू तसंच आलो. आम्हाला ट्रॅफिकमधून निघायला 10 वाजले. मग 10 नंतर आम्ही काय केलं, बड्डे करायचं म्हणलं भावाचा. त्यामुळं आम्ही आपल्या दुकानावर गेलो, मित्राच्या चहाच्या दुकानावर, त्या साहेबामध्ये. मग तिथं मित्राचा बड्डे करायचं म्हणलं आणि तुम्हाला दाखवतो आपल्या मित्राचा बड्डे आम्ही कशा प्रकारे केला ते. बघा, हे आमच्या स्वागतासाठी तयारच होते, सगळेजण वाजवायला तयारच होते. मग भाईचा बड्डे चांगला मोठ्या प्रमाणात केला आम्ही. हे बघा शकता तुम्ही, किती पोलं आली होती बड्डे करायला. मग मस्त बड्डे केला भाऊचा आम्ही. चालूच होतं वाजवायचं, ह्याचा बड्डे झाला. मग भाईचा अजून एक मित्राचा बड्डे होता आमचा. मग त्यांना घेऊन आम्ही प्लांचर हॉटेलमध्ये गेलो आणि तिथं त्या दोघांचा बड्डे करायचं ठरवलं. मग काय आला तो पण मित्र, मग दोघांचा बड्डे आम्ही एकत्र सेलिब्रेट करायचं ठरवलं. हे बघू शकता, हे दोघांचा बड्डे होता. मग दोघांचा पण बड्डे इथं करायचं ठरवलं. अजून एक केला इथं दोघांचा बड्डे, हॅपी बड्डे म्हणलं, सगळं झालं आणि मग म्हणलं पार्टी द्यावी लागते.